शेवंता तुझा जीव घेईन मी. शेवंता शेवंता तू माझ्या गॉग मारण्याच्या दारात पोहोचवलंस. तुझ्यामुळे माझी ही अवस्था झाली अगो. नाही शेवंता आता तू काही जगात देऊचही नाही. काय करतोस? आवाज सोडा नका. काय करतोस? बसायचं. सोडा. बस म्हणते ना शांतराव. सोडा नका. आवाज सोडा. घबराव गो. आबा कसा घबरावू मी? त्या शेवंतन माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं ना. गो सोड त्या चेटकिनीचं नाद. घबराव गो. हो काशिक दिसत होती ती, आता ह्या का पण दिसूक लागली. माझ्या जिलाक खाल्ल्यान आता काय माझा ह्या सगळा घर गिळूचा की काय तिका. शोभा अगो कित्या वाटक गेलस तिच्या. खय दिसली ती तुका? हा खय असा सांग माका खय असा ती. आहे सोडा नका. अगो मी काय तर बघतोय. मी त्याचा बंदोबस्त करतोय. बांधे बंदोबस्त करता. काशीचा काय झाला बघितलंस ना. हा बघितलंस ना. तुझा काय झाला तर काय करू. हो हे का पकडून ठेवा. थांबा आणते. घबराव गो. पकडून ठेवा त्या का. धरा घेवा. यो नारळ घेवा. काढायच्या अंगावर ना काढा. ओ चेटकीने हडळीने माझ्या सुनेत जर पकडला असशील ना तर आईसर ना पहिला निघून जा आत्ताच्या आत्ता. घबराव बसायचं. गो. हा बघ का. घे बाय माझे. काय या काळो निरव नारळ झालेलो. या बघा काय पळाला. बघतास काय चला. शोभा. गो गो शोभा. शोभा गो 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 शोभा. अगो शोभा. अगो थांब. शोभा. अगो काय काय झाला काय. अगो थांब म्हणताय ना. गो शोभा गो थांब. अगो काय झालं तर सांगशील तरी. गो बाय. हो शोभा. शोभा ये गो. बाय माझ्या पोटात दुखे केलं. गो शोभा. गो शोभा. शा. ह्या वयात असा पण होता ह्या पोर आपल्या जीव जायत ना अशान. अगो पण काय झालं तर सांगला पण नाही. ह्या पोर काय ऐकणारातल्या नाही या. बघे आता काय करूया. काय तर करू पण झाला काय ता तरी कळूक होया ना. अगो एवढा त्याच्या मागला धावत तिला पण तोंडातून एक शब्द काढला त्या पोरात. खय गेला असत. हो मका ना धाप लागली हो पोटात दुखता. पाणी पाणी बघा. थांब थांब व्हायचं. आणा लवकर जीव जाता. मार व्हायच तोंडावर मार. हो खय गेला ह्या पोर. बघा हे बाय. शेवंता म्हाका शेवंताकडे जाऊचा. शेवंता म्हाका शेवंताकडे जाऊचा. शेवंता तू शेवंता असस.
बाईची अडळ नव्हती. माका माहिता कोण ती शेवंता जिच्या नावात तुम्ही आरडत होतास, जिच्यासाठी तुम्ही मार खाल्लेला, ती शेवंता समजून तुम्ही बसून हात पकडलेला. जो ती शेवंता बघितलंय मी, माझ्या डोळ्यात बघितलंय. ती अडळ नाही. काय जादू केलं होती तिला? लिंबू फिरवलेला. हो, एकदा माझा तरी विचार करायचो. काय झालं बघितलंस ना? बघा, एकदा माझ्या कपाळाकडे बघा, रिकाम्या गाळाकडे बघा. हो, हात बघा. संपला तुमच्या बघण्यात सगळं संपला माझा. किती असे वागलास माझ्या वागडा? सांगा ना, किती वागलास माझ्या वागडा? किती असे वागलास? आम्ही सगळेजण झोपलेलो. एक तर पाटणकर बाई घराकडे गेलेले. त्यांच्या घराकडे पण त्यांना कसले तरी भास होत होते. आता एवढ्या रात्री त्यांना कसा पाठवायचा घराकडे म्हणून हयसरच थांबवलंय. पुन्हा कसली जाग नव्हती. जाग गेली ना ती धोंड्याच्या आवाजात. काय झाला काय कळत नव्हता. हो, पाऊस पडताना तशी धोंडे घरावर पडा होते. दत्ता पुढल्या दारात जाऊन बघून इलो, पण काय नाही होता. हो, होय, मागल्या बाजू पण कोण नाही. त्याच्यात तो पांडू सांगत होतो कोणतरी मारल्याने. तो एक खुळू आहे म्हणा, पण दगड पडले ते सगळ्यांनी ऐकल्यानी. हो, बरा झाला तुम्ही इलास. सांगा ना रातच्या काय झालेलं आता. हो, सांगा ना. रातच्या तुमची मान धरलेली ती. अण्णा, मान? होय, तर रातच्या ह्यांका मान धरून कोणीतरी बाहेर नेल्यानी. हो, शोभाक पण कोणीतरी वाड्याबाहेर खेचून आणल्यानी. पाटणकर बाईंका पण असाच झाला ना आहे? होय, तर अहो नशीब तेवढ्यावरच निभावला. आता गप्प बसून कसा चला, काहीतरी करूकच व्हाया. अहो बोला ना काहीतरी. बघताय काय तर. सरिता, जागोबाय वाय चाय ठेव. झालं पिऊन? होय नेने काका, पण ती बाटली अर्धी राहू. शाणायस सुंट्या, तुझ्यावर मी एक जबाबदारी सोपवली ती, बरोबर? होय. काय? तो रघु काकांका निरोप देऊचो होतो ना. दिलास निरोप? होय, तर काय दिलास? जो तुम्ही सांगितलास तो. हा, काय दिलास? कोणत्या शब्दात सांगितलंस? आज जा काम करूचा तर आज नको करू. हा असाच निरोप दिला होतास? होय होय, म्हणजे एक शब्द हैसलो थे झालेलो नसा. हा, नक्की? नेने काका, आता कसली शपथ घेऊ मी? या ताकाच्या बाटलीची घेऊ काय? घेऊ पण नेने काका काम कसला होता हो? तुला निरोप पोचवायचे पैसे दिले होते ना? होय. मग इतर चौकशा करायचे दिले होते का? नाही. अरे मग ज्या कामाचे पैसे मिळाले नाही ते काम का करतोस तू? हे बघा रघु काका इले यांकाच विचारा. हो रघु काका, मी तुमका निरोप दिलाय ना. हो, हा
सोंट्या, तुला कामं असतील ना बरीच? जा तू, जा. काय रघुनाथराव, कुठून आलात? अण्णाकडसून. काल घरात दगड पडले म्हणून वहिनीन बोलायलेल्या. वा, मग अंगारा फुंकून आलात का लिंबू उतरून टाकून आलात? रघु, का दगड टाकलेस काल? सोंट्याकडून तुला निरोप पाठवला होता ना आजचं काम नको म्हणून? होय, पण त्याचा काय झाला, काल जरा ताक जास्तच झाला आणि नेमकं चोंटो इलो तितक्यात. मूर्ख आहेस तू. अरे पण दगड काल टाकले काय आणि आज टाकले काय एकच ना? परिणाम वेगवेगळे असतात त्याचे. दगड का टाकायचे ते महत्वाचं होतं. अण्णा घरात नसताना दगड टाकले तर अण्णावर संशय आला असता, आणि अण्णा घरात असताना दगड टाकले तर हे जे काय चाललंय ते दुसराच कोणीतरी करतोय असा समज बाळवतो ना. पण आता ह्या दगड पुराण कित्या? मला सांग, तू अण्णाला मारू शकतोस का? त्याच्याशी काही बोलू शकतोस? त्याला कुठला जाब विचारू शकतोस का? नाही ना. मग अरे, अण्णा खचायला हवा तरच काहीतरी होईल, म्हणून हे सगळं करणं भाग आहे. मूर्खासारखा वागू नकोस, कळतंय ना? येतं ना काही डोक्यात? का दगड भरले सगळे? पण ह्या असा आधी सांगितलं असतं तर सगळा, तरी तू तेच केलं असतं. देवासमोर उभा राहून तोंड चालवावं लागतं. डोकं चालवायची कधी संधीच मिळाली नाही ना. त्याचा वापर कसा कधी करायचा हे तुला कळणारच कसं? नेन्या, काही बोल नकोस. आलायस ना, धोस आता. दगड पथ्यार पडले म्हणायचे. काय? हो, दगड पडले ना तर बराच झाला म्हणायचा. यात लागलाय काय तू का? रातच्या घाबरलंस आणि आता बरं झालं म्हणतोस? कशानं झाला, काय झाला कळतं काय तू का? माका काय सगळा कळूकच होया असं काय पण नाही ना. सरिता, एखादं दगड तुझ्या डोक्यावर पडलं की काय? काय बोलतोस कळतं तू का? माका कळता, पण मी तुमका काय सांगतोय ना तर तुमका कळत नाही. काय सांग, नीट सांग मला. अहो, अण्णा आणि पाटणकर बाईंच्या पथ्यावरच पडले ना दगड. अगदी असे कसे भोळे तुम्ही? कायच कसं कळत नाही तुमका? काल रातच्या अण्णा आणि पाटणकर बाई फक्त नव्हत्यो, आपण सगळे होतो ना घरात. अगो, त्यांचा काय झाला होता बघितलंस ना? कोणीतरी मानगूट पकडलेली. कोण इलो होता मानगूट पकडू? सगळ्यांचं लक्ष त्या दगडांकडे होता ना, तेव्हा ही दोघं काहीतरी बाहेर भेटली असतली. आणि सगळ्यांच्या समोर जायचा कसा, तर कारणाकडून काहीतरी बरळ होती. मग शोभाचा काय? त्याचा काय माका माहिती नाही, पण ह्या दोघांचा मी सांगू शकते. तरी मी म्हणतोय, ही वया हैसर कशात थांबली? माका ना आता लाज वाटूक लागली, सहन होत नाही. मी ना आता आयंकाच जाऊन सांगणार असे. किती दिवस आता त्यांच्यापासून लपवायचा? ही वया एक दिवस हैसर इली, मग कायमची येऊन राहायची? ता काय नाही. मी आयनच्या कानावर जाऊन सगळं सांगते. सरिता, काय होणार आहे ना? आई त्यांना जा विचार. अण्णा जा करूचा त्या करूचा सोडतील? काय होणार काय? आई स्वतःच्या काहीतरी बरा वाईट करून घेत, त्यापेक्षा काय बोला नको. वय काय नाही बोलत. काय होचा ना आता होऊ दे. ती पाटणकर बाई तशी तर शोभा तसा. त्याचा पण काय चाललेला असता ना आता काही कळत नाही माका. जिने कोणी गळो दाबला ना त्याच, तिने साप दाबून टाकला नसतो ना तर बरा झाला असता.
ऐक देवा. कोण आहे? कोण आहे? कोण आलंय? शोभा, अगं आत्ताच घरी गेली होतीस ना? कामं असतील ना ती करू किलय. अगं वेडी आहेस का तू? काल रात्रभर झोप झाली नाहीये ना? आराम करायचास ना? हे बघ, तसे आज माझं खूप डोकं दुखतंय. तू उद्या आलीस तरी चालेल. जा. नाही नको, माझी झोप उडाली. कोंब आरवलो ना की माका झोप नाही लागत. बरं ये, मी जरा पडते.